हरी मंडळी. चला आज आपण जाणार आहे एका 4 धामपैकी, भारतातले मोठे 4 धाम, त्याच्यापैकी एक रामेश्वरम. रामेश्वरमला चाललो रामेश्वरमला शनिवार रविवार सुट्टी आपल्याला. 4 धामला यात्रेला 4 धामच्या प्रमुख भारताच्या 4 धामामध्ये एक असं रामेश्वरम मंदिर आहे. आणि जर टाईम ॲडजस्ट झाला तर मग आपण मदुराईलाही झालो. मदुराई मीनाक्षी टेम्पलचे 800 वर्षापूर्वी जुनं आहे. आणि रामेश्वरमचा इतिहास, रामेश्वर मंदिराचा इतिहास जर तुम्हाला माहीत असेल तर मी परत एकदा सांगतो की जेव्हा राम रावणाचा वध करून आले होते तर त्यांनी पश्चाताप म्हणून सीतेने वाळूची पिंड तयार केली. रामेश्वर धाम म्हणून प्रसिद्ध झाले. तर आपण पवित्र ठिकाणी चालले असतो ते एक्सप्लेअर करू तुम्हाला. कोइंबतूरपासून लगभग 490 किलोमीटर आहे. 400 किलोमीटर समथिंग, 400-450 किलोमीटर. तर आपण बुक केली आहे स्लीपर कोच, मस्त AC गाडी. तर ते बी दाखवतो कशी AC आहे काय. चला ओके, आता तुम्हाला दाखवतो साऊथ दर्शन. आपलं काम आहे फिरायचं. आता झालं इथलं काम आपलं कोइंबतूरचं. आणि आता नेक्स्ट चक्कर आपली जाणार आहे चेन्नई. चेन्नई बी आपल्याला विजिट करून तुम्हाला चेन्नई फिरवतो. आता कमी 15 डेजमध्ये आपल्याला चेन्नई फिरायला भेटेल. त्याच्या आधी आपल्याकडे टाईम आहे म्हणून मग आपण चाललो आहे रामेश्वरम दर्शन. मंडळी चला आता आपण आलेलो कोइंबतूर. आणि तुम्हाला असं जाणवल की आपण पुण्यामध्ये फिरतो बघा. आहे का ना सेम पुणे. पुण्याच्या लक्ष्मी रोडला फिरतोय असं वाटतंय. सर्व मोस्टली सीट्या फेमस आहेत बघा. गर्दी, गोंधळ, मार्केट. आता आपल्याला वेळ आहे एक तासभर, त्यामुळं आपण फिरतोय. कसं वाटलं लक्ष्मी रोड? म्हणजे पुण्यातलं लक्ष्मी रोड सारखं तुम्हाला मार्केट आहे. बघा थोडीशी आज सुट्टीचा दिवस नाही आहे ॲक्च्युली, पण सुट्टीच्या दिवशी एकदम भरलेलं असतंय. चला मग आता उद्या जातो तुम्हाला रामेश्वरम. सूर्याचं दर्शन बघा घ्या. आणि हा तो जुना ब्रिज आहे, बारका जो दिसतोय ना तो जुना ब्रिज आहे बघा रेल्वेचा. आणि तिथून गाडी एकदम 10च्या स्पीडने चालती रेल्वे. आता सूर्याचं आगमन झालेलं आहे आणि आपलं बी रामेश्वरममध्ये आगमन झालेलं आहे. 10 मिनिटामध्ये आपण 10-20 मिनिटामध्ये आपण आता रामेश्वरमला पोहोचू. हाँ कम्बन ब्रिज, ओल्ड, ये छोटा वाला कम्बन ब्रिज है. अभी न्यू उधर बन रहा है, अभी वो चालू नहीं हुआ है. कंप्लीट काम. रामकृष्ण हरी मंडळी. हे बघा सोमेश्वरम टेम्पल. आत्ताच आपलं दर्शन झालं आहे. खूप छान दर्शन झालं, जास्त काही गर्दी नव्हती. सुंदर असं दर्शन झालेलं आहे आपलं. रामेश्वरम ज्योतिर्लिंगपैकी एक आहे, 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. आणि ह्या ज्योतिर्लिंगपैकी वैशिष्ट्य म्हणजे स्वतः रामाने जेव्हा लंकाला जायचं होतं तेव्हा पूजा करायची होती शंकराची, म्हणून स्वतःच्या हाताने बनवलेलं लिंग आहे वाळूचं. त्या टायमाला वाळूचं होतं, त्याच्याने पाहिलं जवळून छान असं आतमध्ये दिवांची लाईट आहे. नॅचरल लाईट नाही, नैसर्गिक लाईट नाही, कृत्रिम लाईट नाही, तर दिवांची
लाईनमध्ये दर्शन होतं आपल्याला रामेश्वर मंदिर. सर हे आतमध्ये अलाउड नाही आपल्याला, तर वाटतं नाही. तर असं सुंदर असं मंदिर आहे रामेश्वरमचं. जय श्रीराम. अशा प्रकारे मंदिर परिसर आहे. मागची साईड आहे. आपण बघा खूप सुंदर असं मंदिर. हे बघा छान सुंदर मंदिर. असे नक्षीकाम केलेलं आहे मस्त असं मंदिरात. अशाच प्रकारे हे तर पार्वतीचं मंदिर आहे आणि शेजारीच आहे त्याच्या. जय शिवशंकर शंभो. आपल्या नदी घेतलेले प्रसाद सर्वांना मस्त छान. रामकृष्ण हरी मंडळी, जय श्रीराम. तर आता रामचरण पादुकाची जागा आहे इथं अयोध्या ह्याच्यामध्ये रामेश्वरमध्ये. आपण कॅब हे केलेली आहे आपली ॲटो फेअर आपण शेअरमध्ये केलेला आहे. डायरेक्ट केला तर 1500 रुपये तुम्हाला 7-8 मंदिर आहे प्लस धनुष्यकोटी 16 किलोमीटर आहे. तर धनुष्यकोटी बी फिरायला आपल्याच गणित भेटतात. आपण शेअरमध्ये आता केलेली आहे. आपल्याला 600 पर लागला. तर चला तुम्हाला रामचरण पादुका ज्या आहेत त्याचं दर्शन करा. हां नो इश्यू नो इश्यू नो स्लो नो. हे रामचरण पादुका भी आहे. हा रामाच्या पादुका आहे तिथं. त्याचं दर्शन करू आपण. सुंदर नजारा. रामेश्वरमचं कसं आहे हे बघा. एक प्रकारे बेट आहे जसं मालदीव वगैरे आहेत ना तसं आतमध्ये बेट आहे. कंबन बीच वरून आपल्याला जायला भेटतं. हे बघा ते दोन्ही बाजूला समुद्र आहे बघा. ते मंदिर परिसर हे रामेश्वरमचं रामकुंड आहे. रामकुंड दाखवतो मी तुम्हाला. हे काय रामकुंड नावाने प्रचलित हे कुंड आहे. छान आहे असं थोडं मस्त. पिंपळाचं झाड आहे. तर आहे ॲटोवाल्यांनी आपल्याला चांगलंच फिरवतो. रामेश्वरम सगळेच मंदिरं आणि महत्त्वाचं म्हणजे धनुष्यकोटी जे राम सेतू जिथून स्टार्ट झालेला आहे तो एरिया. तो बराबर आतमध्ये समुद्राच्या आतमध्ये आणि भारताचं लास्ट टोक आहे. तिथून आपल्याला श्रीलंका 17 किलोमीटर भेटतं. ते राम मंदिरचं. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. मस्त सुंदर मंदिर आहे. सुंदर रामाचं मंदिर आहे. वा छान छान. परिसर बघा किती छान आहे. साऊथचे मंदिरच बघा. इथं बघा तुम्हाला कळत दिसेल दर्शन कसं होईल. मस्त फोटो आले. छान असं राम मंदिर आहे. रामाचं दर्शन करू नंतर मग भगवान को फोटो लेना मना है. चला. राधे गोविंद कृष्ण गिरी गोविंद दर्शन. अच्छा गिरी जे पर्वत आहे ना त्याचं आहे दर्शन आहे. पण काही समजत नाही ॲक्च्युली काचामध्ये. गोविंद कुंड इंद्रकुंड मुखकुंड. अशा प्रकारे पर्वताची प्रतिकृती बनवलेली आहे. पर्वताची गिरी. श्री गिरी जिजाजी दर्शन. चला नेक्स्ट पॉईंट आपण जाऊ. काय ते बघू. इथं पंचमुखी हनुमान आहे मंदिर.
आणि इथं जे सेतू बनवण्यासाठी जे आपले हे आहेत ते सुद्धा सेतू बनवणारे तरंगणारे पत्थर जे आहेत ते सुद्धा आतमध्ये आहेत, पण आपल्याला दिवस काढायला आला होता. तुम्हाला एक माहिती देतो. हे एक मंदिर आहे मस्त छान. ओम नमस्कार. वा सुंदर मंदिर, नटराजांची मंदिर आहे. वा सुंदर सुंदर छान मंदिर आहे. नक्षीकाम बघा, खूप छान मंदिर. हा भारतामध्ये आपण बरेचसे मंदिरे पाहिले, राम लक्ष्मण सीता, पण हे भारतामध्ये पहिलंच मंदिर आहे तर लक्ष्मणाचं अर्पित आहे. आणि हे लक्ष्मण कुंड म्हणून प्रचलित आहे रामेश्वरमध्ये. तर सर्व भारतामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल तर लक्ष्मणाचं हे एकमेव असं मंदिर आहे, हे रामेश्वरमध्ये पाहायला भेटेल तुम्हाला. लक्ष्मण तीर्थ कुंड आणि लक्ष्मण मंदिर. रावणाचा भाऊ विभीषणचं टेम्पल आहे हे. बघा आपल्याला नवीन नवीन जागा बघायला भेटते. ते विभीषणाचं टेम्पल, लक्ष्मणाचं टेम्पल पाहायला भेटला. तर हे गाडी केलेली आहे आपण, आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आज हाताने जाता येते. नाहीतर आपण फिल्म शकत नाही ना, आपले ओन व्हेकल असते तर भरपूर होते. तर विभीषण टेम्पल तुम्हाला दाखवतो. रावण हा खूप मोठा ब्राह्मण होता, संत होता, ब्राह्मण होता जातीने, आणि त्याचा अभ्यास खूप गाढ होता. आणि त्याचप्रमाणे त्याचा भाऊ जो विभीषण लहान भाऊ होता, तर ज्याच्या मदतीने रामाने बऱ्याच ठिकाणी रावणावर मात केली युद्ध करण्यामध्ये. तर तेच हे विभीषणचं टेम्पल आता दाखवतो. इथं तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर वाचू शकता. हिंदी इंग्लिश सगळ्या भाषेत दिलेली आहे. 1978ला निर्मित केलं आहे. आणि मोकळ ढाकळ असल्यामुळे इथं हवा खूप आहे, भयंकर हवा आहे. आता बारीचे ते दोन उडत नाही ना, तर उडले असतात. दोन्ही बाजूला समुद्र आणि एक बारीक रेषा आहे ही, म्हणजे मालदीव कसं आहे तसं द्वीप आहे हे. समजा रामेश्वर एक छोटा द्वीप आहे, भारतापासून वेगळं आहे. समजा तो ब्रिज जर कटला गेला तर भारतापासून वेगळा होऊन जाणार आहे. असं आहे विभीषणचं. थोडीशी तर दर्शन लाईन करू, दर्शन लाईनमध्ये थांबून दर्शन घेऊ. विभीषण बी म्हणजे खूप अभ्यासक होता, संस्कृत चांगली होती त्याची. शिवशंकरांचे भक्त होते, रामाचे भक्त होते. जेव्हा हनुमानजी आले होते लंकामध्ये, तेव्हा त्यांना विभीषणच्या घरात रामाचे जे गीत ऐकायला भेटले, तेव्हा त्यांना कळालं की विभीषण तर असे विभीषणाचं आपण मंदिराचं दर्शन घेऊ. आतमध्ये घ्यायला काय आलं नाही. अच्छा, रामेश्वरमचं जो धनुष्यकोटी जो प्रसिद्ध भाग आहे तोच त्याच ठिकाणी आपण आलेलो आहे. यातला एक प्रमुख विशेषता सांगतो. इथं दोन समुद्राचा संगम होतो. एक बंगालचा उपसागर, बघा इकडं जो आहे तो बंगालचा उपसागर आहे, आणि ह्या साईडला जो आहे तो अरबी समुद्र, आणि दोन्ही समुद्राचा संगम होतो. हे समोरचा पॉईंट आहे धनुष्यकोटी म्हणून. आणि अजून एक विशेषता आहे याची की हा भारताचं शेवटचं टोक आहे, दक्षिणेचं भारताचं शेवटचं टोक. ज्याप्रमाणे आपण उत्तर साईडला माना गावात गेलो होतो बद्रीनाथला, ते भारताचं शेवटचं गाव होतं. त्याचप्रमाणे दक्षिणेतलं भारताचं शेवटचं ठिकाण आहे. आणि इथून अजून एक विशेष सांगतो की श्रीलंका इथून फक्त 18 किलोमीटर आहे, फक्त 18 किलोमीटर. हार्डली जर स्पीड बोट असले तर 30 to 40 मिनिट्समध्ये आपण श्रीलंकेला पोहोचू शकतो. हेच ते धनुष्यकोटीच्या एक पॉईंटला जाऊ आपण. आपली गाडी लाईट लांब झालेली आहे तिकडं. आणि पाणी बघा किती स्वच्छ आहे. मला वाटत भारतात मालदीवचं पाणी खूप स्वच्छ आहे, पण त्याचप्रमाणे आपल्याला इथलं बी पाणी
आहे खरोखर भयंकर लोक आलेले गर्दी करतात चालायला तरी आता जायला तर पाहिजे ना काय काय नाही चांगला गोष्ट आपल्याला फिरायला भेटलं बनू शकतो आणि या दोघांचा संगम झालेला आहे याच ठिकाणी दोन समुद्र जसा नद्यांचे संगम होतो त्याचप्रमाणे समुद्राचा बी संगम या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो कशी वाटली जागा तुम्ही अवश्य पहा माझे निलेश सोडोळ @YouTube चॅनलवर पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेगवेगळ्या झालं बघा भारताचं आपलं चिन्ह आहे सीमाचं चिन्ह आहे इथं आणि खरंच किती प्रकारे बघा इथं किती शांत आहे एक साईड आणि दुसऱ्या साईडचा समुद्र असा खवळता दिसतो आणि हे बघा हेच भारताचं चिन्ह प्रत्येक बाजू प्रत्येक गव्हर्नमेंटच्या जागेमध्ये हे चिन्ह आपले गाडीचे असा हा धनुष्यकोटी रामेश्वर छान मस्त आहे हवा खूप भयंकर आहे बाबा मोकळं ढाकं आहे ना हवा रोका आहे थांबायला जागेच नाही तर हे ॲक्च्युली खोल समुद्रात आल्यासारखं आहे ते बी 17 ते 18 किलोमीटर असं जमिनीवर त्यामुळे इथं मोकळा हवेशी हवा ते सगळी वाकडी तिकडे चला कसं वाटलं सांगा नक्कीच मला हवा खूपच छान आहे आता रस्ता असल्यामुळे मोकळा झाला तुम्ही एक छोटासा व्हिडिओ करा बघा मी बोललेलं तुम्हाला बिलकुल ऐकायला येणार नाहीये कारण हवा तशी भयंकर हवा फोटो हीच ती जागा होती पहिली 1964च्या साली चलो 1964च्या साली ही जागा पाण्यामध्ये बुडून गेली रेल्वे स्टेशन होतं ब्रिटिश कालीन एक ब्रिटिश कालीन अशा बिल्डिंगच होत्या सगळं उडून तुडून गेलं हां पोस्ट ऑफिस वगैरे होता सगळं तुटून गेलं त्याच्यानंतर इथं परत वस्ती तयार नाही झाली मोठे मोठे दुकान बांधतात आहे टेम्पररी मंदिराच्या आतला आहे सुंदर असे नक्षीकाम आहे बघा असे खांब आहेत नक्षीकाम खूप छान आहे त्याची दाखवते मंदिर परिसर इथे लाडू भेटतात बघा 30 रुपयाचे 2 सुंदर असं वातावरण सुंदर हे काम बघा कसे इकडून मंदिराला एंट्री आहे आपल्याला कळस बघायचं खरं पण कळस इथून नाही भेटत
खांबावरची नक्षी बघा कशी आहे छान. सकाळ सकाळी मस्त दर्शन झालेलं आहे आपलं. जाऊ आपण मधुराईला. रामलला रघु के नंदन. हा हे बघा इथं कशी नक्षी एकदम छान आहे बघा. बघा दर्शन लाईन आहे बघा ती. हे बघा हर हर महादेव, हर हर महादेव. ईस्ट गेट वेस्ट ईस्ट गेटला जाते. रामकृष्ण हरी पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम. जर कुणी रामेश्वरमला आलं तर नक्कीच या वास्तूला भेट द्या. खूप चांगली माहिती आहे. थोडं छोटं म्युझियम आहे हे त्यांचं ररममधलं हाऊस ऑफ कलाम. तर ती पहिलं इथं छोटं घर होतं बांधलेलं पूर्वीच्या काळी. पण त्यांनी शिक्षणामध्ये डॉक्टरेट, परत स्पेस, इंडियन गव्हर्मेंट स्पेस इस्रोमध्ये बी प्रमुख भूमिका मंडवली. त्यानंतर जे 1998मध्ये अणुचाचणी घेण्यात आली त्यामध्ये बी अब्दुल कलाम खूप मोठा हिस्सा आहे, वाटा आहे. आणि भारताच्या प्रगतीमध्ये नक्कीच त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. नक्कीच जर कोणाला टाईम भेटला रामेश्वरममध्ये आल्यानंतर नक्कीच या वास्तूला भेट द्या. अब्दुल कलाम सरांचं घर आहे. आपल्यासाठी भारतरत्न आहे, पद्मभूषण, पद्मभूषण वेगवेगळे सन्मान भेटलेले आहेत. DY पाटीलतर्फे बी त्यांना एक खूप उच्च सन्मान भेटलेला आहे. त्यानंतर डॉक्टर. तर नक्कीच तुम्ही या वास्तूला भेट द्या अब्दुल कलाम सरांच्या रामेश्वरम. चला नक्कीच परत भेटू आपण. रामकृष्ण मंडळी, चला अजून एका नवीन ठिकाणी आलो आहे. आज आपण मदुराई जे टेम्पल सिटी म्हणून प्रसिद्ध आहे भारतामध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं जिथं म्हणजे वर्ल्ड फेमस जे मीनाक्षी टेम्पल आहे त्या टेम्पलला आज व्हिजिट द्यायला आलेलं आहे. किती सुंदर काम चालू आहे याचं मेंटेनन्सचं, त्यामुळं तेवढा नाही क्लिअर दिसणार तुम्हाला, तरी करतो. आणि इथं बी रामेश्वर मंदिरसारखंच आहे, आतमध्ये अलाउड नाही आहे मोबाईल्स वगैरे. तर रामेश्वरमपासून लगभग 140 किलोमीटर आहे. तर सकाळी आपण रामेश्वरम निघालो ना, आता बरोबर 2-2:30 वाजता पोचलो आहे. 4 वाजेपर्यंत बंद असतं. त्यानंतर आपण दर्शन करून संध्याकाळी परत कोइंबतूरला निघू. रामकृष्ण हरी मंडळी, त्याला आता दर्शन झालं आपलं. खूप छान असं मंदिर आहे मदुराईमधलं मीनाक्षी टेम्पल. खूप भारी नकाशी आहे, नक्षीकाम केलेलं. इथून आता दाखवतो मी. बघा गेटमधून तुम्हाला अंदाज येईल कसं दिसतंय बघा हे गेट. आणि हे जसे हे तर सुरुवात आहे. मूर्त्या वगैरे बघा कशा आहेत, छान अशा मूर्तिकाम केलेलं आहे इथं बघा. अख्खा मंडपामध्ये, अख्ख्या मंदिरामध्ये याच प्रकारच्या मूर्ती नक्षीकाम. मंडळी बघा, जगप्रसिद्ध 1000 वर्षपूर्वीचं हे मंदिर आहे मीनाक्षी टेम्पल मदुराई, तामिळनाडू. खूप छान असं मूर्त्यांचं काम आहे. आता मेंटेनन्स चालू आहे बघा. तुम्हाला जवळून झूम करून दाखवण्याचं होतं बघा. मंदिर कामाचं मेंटेनन्स चालू आहे, त्यामुळं तुम्हाला अंदाज येणार नाही. सुंदर अशी नकाशी काम आहे मीनाक्षी टेम्पल मदुराई. मेंटेनन्स काम चालू आहे सध्या, पेंटिंग वगैरे, साफसफाई. तर त्यामुळं आता पूर्ण आपल्याला घेता येत नाही. तर खूप छान असं मंदिर आहे. मध्ये आला तर नक्की तुम्ही मदुराई टेम्पल, जसं रामेश्वरम फिरणार तसंच तुम्ही मदुराई टेम्पल बी फिरू शकता. जय श्रीराम, जय महाराष्ट्र.